काजू आणि बदाम. चिकन तर एकदम यम्मी दिसतंय. स्वातीस किचन स्वागताला पण रेडी आहेत आम्ही. तर ही जी वॉटर टँक आहे ही वेळोवेळी क्लीन करायची. स्वातीस किचन अहोंनी मला गिफ्ट दिलं आहे. त्यांनी हे बनवून घेतलं आहे. तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की सांगा. हाय फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या ब्लॉग मध्ये खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर आज आम्ही करणार आहोत न्यू इयर पार्टी. फ्रेंड्स येणार आहे माझ्या घरी, तर म्हणून मी सगळी तयारी करून ठेवली आहे. आज काय बेत आहे, आपला महाराष्ट्रीयन बेत केला आहे. तर आज मी केली आहे शेव भाजी. तर ती मी कशी केली, म्हणजे मी जेव्हा मी कुकिंग करत होते तेव्हा मी क्लिप घेतल्या आहेत किंवा मी कसं केलं मॅनेज सगळं की. तर 3 फॅमिली आहेत, तर आम्ही सगळे मिळून 3 फॅमिली आहेत. तर सगळ्यांचा स्वयंपाक मी कसा मॅनेज केला तसं ते आपण आणणार आहेत. तर बघूत आता. तर मी काय केलंय ते आपण या ब्लॉग मध्ये तुम्हाला आता तुम्ही बघा आणि मग परत येऊ आपण. अहोंची फेवरेट आहे शेवभाजी. तर माझं सगळं स्वयंपाक करून झाला आहे. तर व्हेज नॉनव्हेज असल्यामुळे मी ड्राय पनीर केलं आहे. त्याच्यात मी चिकन केले आहे. न्यू इयर आहे तर कोणीच नाराज नको व्हायला, तर सगळ्यांना केलं आहे मी. व्हेज वाल्यांना पण केलंय, नॉनव्हेज वाल्यांना पण केलं आहे. तर चला आता बघूयात कसं केलंय. आणि हो, शेवटचं एक काम राहिलंय ते फक्त आता क्लिनिंग, फ्लोअर क्लिनिंग करायची आहे मला. तर तर फ्लोअर क्लिनिंग कोण मदत करतं मला? रोबोट. चला आपण मी लावून देते आता त्याला. तर हे बघा, तिकडचं लाईट लावलं, आता इकडचं लाईट लावते. सगळं आवरून झालं आहे, फक्त लाईट्स ऑन करायचे. आता फक्त 5:15 वाजलेत तरी पण बघा कसं वाटतंय. तर आता मी शेवभाजी करायला घेतली आहे आणि प्रिपरेशन चालू आहे. आता मी आधी वाटण करून घेते. टोमॅटो तिकडे कापून ठेवला आहे. तर इकडे ओनियन मी परतवून घेते आहे ब्राऊन होईपर्यंत. तर मला आता रिसेंटली समजलं फ्रेंडकडनं की रेड ओनियन आणि व्हाईट ओनियन हे 2 ओनियन असतात. बट व्हाईट ओनियन परतायला जरा जास्त वेळ लागतो, म्हणजे शिजायला जास्त वेळ लागतो. तर आणि रेड ओनियन त्या मानाने पटकन शिजतो. तर तुम्हाला काय वाटतं नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि इकडे पनीर मी मॅरिनेट करून ठेवलं आहे आणि त्याच्यात व्हेजिटेबल्स पण टाकले आहे, जसं बेल पेपर, परत ओनियन आणि कॅरेट. तर असे सगळे व्हेजिटेबल्स पण टाकले आहे. ते आता मी एअर फ्रायरमध्ये लावणार आहे. स्पायसेस मी रेड चिली पावडर किंवा ऑइल मी टाकलेलं आहे त्याच्यात ऑलरेडी, ब्लॅक पेपर पावडर. तर असं सगळं दही टाकलं आहे आणि मग छान आता ते मी एअर फ्रायला लावते आहे. आणि एअर फ्रायवर रोस्ट करणार, म्हणजे रोस्ट मोडवर लावणार आहे. आणि मग बघूयात ते कसं होतं ते. आता म्हणजे तिकडे शेवभाजीचं वाटण करणं चालू आहे. इकडे मी म्हणजे माझं वेळ वाया नाही जाणार, त्या वेळामध्ये हे होऊन जाईल. तर आणि याच्यानंतर चिकन पण करायचं आहे. तर त्याच्यामुळे मी आता आधी पनीर लावून देते. म्हणजे व्हेज लोकांना कसं चिकन चालत नाही ना, मग आधी पनीर चेक करते झालं की नाही. आणि बघूयात आता झालं की. तर आता मी इथे टोमॅटो छान सॉफ्ट होईपर्यंत मी तो परतवून घेतला आहे. आणि मग तो नंतर मिक्सरला मी काढून घेईल गार झाल्यानंतर. तर इथे पनीर चेक करते. वाव, लुक्स यम्मी. तर आता मी शेवभाजी करायला घेतली आहे आणि त्यासाठी मी ऑइल वापरते आहे. तर ऑइल थोडंसं, जर तरीवाली तुम्हाला भाजी हवी असेल, तरीवालीच छान लागते शेवभाजी, तर थोडंसं जास्त ऑइल टाकावं लागेल आज. आणि मी जिरा घातला आहे, कढीपत्ता घातला आहे, ओनियन घातला आहे. तर आता मी कांदा परतायला घातला आहे. तर कांद्याला जरा वेळ लागतो, 5 ते 10 मिनटापर्यंत मी तो परतून घेणार आहे छान, कारण मग भाजीमध्ये तो कच्चा राहणार नाही. आणि आता हिंग घालते आहे त्याच्यात. तर हिंगाने पण अधिकच चव वाढते शेवभाजीची. तर तुमची कोणती पद्धत आहे ते पण मला नक्की सांगा शेवभाजी करायची. आणि याच्याबरोबर भाकरी असते तर खूपच भारी. आता कांदा परतला गेला आहे आणि मी नंतर मग बाकीचे स्पायसेस टाकणार आहे. तर बराच वेळ लागतो. तर खरं आहे की व्हाईट ओनियन परतायला जरा जास्त वेळ लागतो. आता मी रेड चिली पावडर टाकली. तर जरा थोडीशी झणझणीतच करूया. टर्मरिक टाकलं आणि इथे धणा पावडर. तर धणा पावडर पण 2 टेबलस्पून टाकले आहेत. आणि जिरा पावडर टाकली आहे. आणि छान आता हे परत एकदा परतवून घ्यायचं आहे. जेवढं तुम्ही जास्त मसाला असा परतवून किंवा शिजवून घेणार तेल सुटेपर्यंत, तर तेवढी तुमची तर्री छान येणार.
तर आता ऑलमोस्ट वाटतं आहे की ही मुवमेंट आहे की मी याच्यात आता वाटण टाकावं. तर आता मी वाटण टाकते त्याच्यात. आणि वाटण टाकल्यानंतर पण ते 7 ते 8 मिनिटपर्यंत ते शिजवून घ्यायचं आहे. आणि इथे मी चिकन मॅरिनेट करून ठेवलं होतं. तर ही सगळी सकाळपासून तयारी माझी चालू होती. वाव. तर आजकाल ना चिकनमध्ये ना पोटॅटो पण टाकायला लागले मी. मस्त लागते ती, चव वेगळी लागते चिकन बरोबर. आणि व्हेजीस पण ॲड केला आहे मी आज. तर आज जरा म्हटलं पाहुणे येणार आहे तर थोडंसं व्हरायटीमध्ये बनवूयात. आणि आता चिकन मी सगळं मस्त लावून झालं आहे. आता मी लाईट्स लावून घेते इथे मी त्याची. तर मी आता झाले बरोबर याला 1.5 वर्ष होत आले रोबोटला. फक्त एक काळजी घ्यायची की तर ही जी वॉटर टँक आहे ही वेळोवेळी क्लीन करायची. तर म्हणजे मला तेवढंच करावं, मेंटेनन्स तेवढंच करावं लागतं याला. आणि म्हणजे ते छान क्लीन करतं. हे बघा आता लावून दिलंय मी. आता मोबाईल बंद ऑन करते, मला त्यासाठी व्हिडिओ बंद करावा लागेल. चला आता तो त्याचं काम करेल. म्हणजे जेव्हा आपल्याकडे गेस्ट येतात तेव्हा त्यांना एकदम चकाचक दिसतं सगळं. खूप हेल्प होते म्हणजे इतकी ना. आणि आल्यावर गेस्ट पण म्हणतात अरे तू फ्लोरिंग कशाने क्लीन करते. तर मी म्हणते याच्याने, रोबोटने. तर खरंच खूप कौतुक करतात की म्हणजे बघतात ना एकदम अशी फ्लोअर जी आहे ती एकदम चकाकते. आणि ते म्हणतात बापरे तू कशाने क्लीन करते. मग मी म्हणते रोबोट आहे तर तो हेल्प करतो मला. रोबोट काम करतोय त्याचं. आणि मी तुम्हाला चिकन दाखवते. चिकन आता होत आलं असेल. आहे शेवची भाजी. आज महाराष्ट्रीयन बेत आहे. सगळं रेडी आहे, सगळं क्लीन करून सगळं रेडी आहे. कॅन्डल वगैरे. शेवभाजी बरोबर इकडे सलाड कापले. अहोंनी मदत केली सलाड कापायला. हे बघा इकडे जस्ट शेवभाजी आणि हे चिकन. आता काय म्हणू आपण त्याला, म्हणजे मी तर एक्सपर्टच आहे चिकन बनवायला. पण आज पनीर पण बनवलंय. नेहमी मी चिकन बनवते, आज पनीर पण बनवलंय. बरं कारण व्हेज पण आहेत ना बरेचशी लोक. तर छान असं घर पण आवरलं गेलंय. किचन इकडे आणि इकडे डायनिंग. अच्छा डायनिंगच्या. अरे वा. तर चिकन पण एकदम चिकन रेडी. तोंडाला पाणी आलं ना माझ्या हातात आलं. सो पनीर. तर नॉनव्हेज खाणारे जास्त आहेत त्याच्यामुळे मग चिकन जास्त. आणि इकडे शेव भाजी. त्याच्यात शेव टाकायचं बाकी आहे. म्हटलं गरमागरम हे करूयात. आणि आता येणारच होते फ्रेंड. तर मी अशी रेडी झाली होती. मला स्वतःला बघते आहे कशी दिसते मी. तर ब्लॅक ड्रेस घातला आहे मी. आणि इथे छान मस्त असं घर आवरून ठेवलं आहे. तर असं खास असतं ना कोणी येणार असतं तर आपण जास्तच जरा घराकडे लक्ष. फिश टँक. तर अमित त्याचा टाइम असतो इव्हिनिंगला 7 o'clockला तो लाईट बंद करतो फिशचा. तर तो म्हणतो आई जास्त वेळ म्हणजे तो ठेवत नाही. पण आज म्हटलं आज त्याला रिक्वेस्ट करावी लागली मला कारण तो अजिबात ऐकत नाही. कारण फिश खूप तुम्हाला माहिती आहे की त्याला किती प्रेम आहे त्याचं फिशवर. रिसेंटली ह्या फ्रेम्स लावलाय, फोटो फ्रेम्स. तर काही आमच्या मेमोरीज छान छान. हे बघा मस्त. इथे हे हिटर आहे त्याची गरज आहे सध्या म्हणून ते मध्येच ठेवलंय. आणि आता जवळ घेऊन जाते मी तुम्हाला. सो इकडे मनी प्लांट. आणि इकडे हे बघा हे छोटस वडाचं रोप इथे ठेवलंय. ते किती टवटवीत दिसतंय. तर वडाचं रोप मला आता 2 weeks होत आले असतील. पण पहिल्याच वीकमध्ये आम्ही जेव्हा आणलं तेव्हा एक छोटस पान पण आलं. फ्रंटने जास्त क्लिअर येते. आता रात्र आहे ना. अरे आपण हे लावलीच नाही. थांबा हे पण लावते. फायरप्लेस. एक मिनिट. तर हे बघा फायरप्लेस पण लावलं मी. तर आम्ही तर रेडी झालोय. स्वागताला पण रेडी येत आम्ही. बट अजून 7 o'clockचा टाइम होता.
येतील वाव, हे बघा तू विचारत होते ना काय काय केलं. तर इथे चिकन रेडी होतं आणि पनीर रेडी आहे. तर आम्ही म्हणजे आज वेट करत होता तो, त्याचा 6 to 7 पर्यंत तो जेवण करून घेतो इव्हिनिंगचं, जास्त लेट करत नाही. पण आज गेस्टसाठी थांबलाय तो. तर माझं सगळं आवरून झालं होतं आणि आम्ही जस्ट वेट करत होतो. आणि थंडी, खूप थंडी आहे, त्याच्यामुळे फायर प्लेस लावून बसलो आहोत आणि छान TV बघतोय ते येईपर्यंत. आणि मग नंतर ते आल्यावर आम्ही मस्त एन्जॉय करू. सगळं किती छान दिसतंय ना. तर आता थंडी सुरू झाली आहे. थंडीचं टेम्परेचर अमेरिकेत -4 पर्यंत जायला लागलंय. खूप थंडी, कडाक्याची थंडी पडते. थंडी सुरू झाली की डिंकाचे लाडू आपण जरूर बनवतो, तसंच मी पण बनवते. तर आज मी डिंकाचे लाडू बिना साखरेचे आणि बिना गोळाचे बनवणार आहे. तर तसं डाएट लाडू म्हणून घ्या तुम्ही त्याला. तर तुम्ही रोज एक खाऊ शकता मस्त आणि छान सेहतमंद राहू शकतात थंडीच्या दिवसांमध्ये. तर चला मग आता मी रेसिपी शेअर करते आणि कसं करते, काय करते तुम्ही बघालच. तर ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि नवीन असेल चॅनलला तर सबस्क्राईब करा. चला मग डायरेक्ट आपण रेसिपीकडे वळूयात. अच्छा, तिकडे अमोली. ओके, तर मुलांना पण सुट्ट्या लागल्या आहेत आणि अमोली घेतलं आहे. तर इथे मी तयारी सगळी करून ठेवली आहे. काय काय तयारी केली ते तुम्हाला दाखवते आधी. सो इथे मी खारीक घेतली आहे, इथे खजूर घेतले आहेत, इथे खोबरं घेतलंय, तीळ घेतली आहे, काजू घेतले, बदाम घेतलंय, ही खसखस आहे इथे आणि इकडे कढई. सो मी याच्यात आता थोडंसं बाइंडिंगसाठी मी गव्हाचं पीठ वापरणार आहे. मी मेथी टाकली नाही, तुम्ही मेथी टाकू शकता त्याच्यात, अगदी थोडीशी, म्हणजे जाणवत पण नाही की मेथी आपण टाकली आहे की नाही. आणि मी आता इथे हे बघा, हे कोकोनट आहे. सो तर मी आता कोकोनट भाजून घेते छान. तर खरपूस छान होऊ द्यायचं कोकोनट. तर इथे आता छान खोबरं आपलं खरपूस भाजून झालंय, त्याला काढून घेते. हे आता मी इथे टाकली आहे तीळ. तर इथे मी तूप टाकलंय आणि आता हे आहे काजू. तर मी काजू आणि बदाम हे बारीक करून घेतले आधीच, बदाम, आणि आता छान ते तुपात परतवून घेते. तर मी एकत्र केले हे आणि छान एकदा हे आपण भाजून घ्यायचे. सो हे बघा, आम्ही एक एक वस्तू इथे भाजून घेते. आधी खोबरं भाजून घेतलं, मग आता काजू आणि बदाम हे मी आधीच बारीक करून घेतले. तसं तुम्ही आधी भाजून आणि मग नंतर पण बारीक करू शकता, पण मला असं वाटतं, असं इझी वाटतं, तर मी असं करते. विंटर रुटीन, मुलांना आजपासून सुट्ट्या लागल्या आहे आणि मग आजचं माझं रुटीन मी दाखवणार आहे. सो मी आज घरी आहे, मग त्याच्यामुळे खूप घरी असल्यामुळे वेळ मिळतो, त्याच्यामुळे मग आज मी लाडू करायला घेतले. तर आता पटकन, नाहीतर ते जळून जातील. आधी पटकन मी खरपूस भाजून घेते आणि मग बोलते तुमच्याशी. ही मी खारीक घरीच दळली आहे, हे बघा. तर आता खारीक टाकणार, तर ती पण छान खरपूस भाजून घेते. ओके, आता मी परत त्याच्यात तूप टाकणार. हा, तर खजूर मी मिक्सरवर बारीक करून घेतले आधी आणि ते मी आता, माय गॉड, तूप गरम आहे, आणि ते पण छान तुपात परतवून घ्यायचे, भाजून घेईल. म्हणजे दाताला असं, लाडू खाताना दाताला असं चिकट लागणार नाही, त्याच्यामुळे तो छान खरपूस खजूर तुपात भाजून घ्यायचा. मी याच्यात गव्हाचं पीठ छान खरपूस भाजून घेते आणि मग हे लास्ट इन्ग्रेडियंट आहे, जे मी आता, म्हणजे आपण तुपात किंवा काही भाजून घेतल्या वस्तू काही तुपात करून घेतल्या, तर आता लास्टला मी पीठ, गव्हाचं पीठ घेते. सो इथे मी वापरते आहे गव्हाचं पीठ. तुम्हाला म्हणजे आता कोणी उडदाच्या डाळीचं पीठ वापरतं, कोणी गव्हाचं वापरतं, कोणी थोडासा रवा टाकतो त्याच्यात, आणि मुगाच्या डाळीचं पीठ पण वापरतात. तर जसं तुम्हाला आवडत असेल तसं तुम्ही पीठ ऍड करू शकता. तर मी वापरणार आहे गव्हाचं पीठ. हे बघा, इथे तूप गरम करायला ठेवलंय आणि मी आता 1 ते 1.5 वाटी मी गव्हाचं पीठ, इथे छोटी वाटी, नॉट मोठी, तर 1 ते 1.5 वाटी गव्हाचं पीठ मी इथे भाजून घेते आणि मग बोलते तुमच्याशी.
ह्या वेळेस मी मखाणा पण टाकणार आहे डिंकाच्या लाडवामध्ये. मखाणा पण भाजत आलाय छान आपला. तर इथे मी तूप टाकणार आहे आणि आता डिंक. सो आता मी इथे तूप टाकलंय. आणि जो डिंक आहे तो पण आता छान खरपूस भाजून घेऊ. तर तुपात छान खरपूस भाजून घ्यायचा आहे डिंक. आत्ताच इतका वाव सुगंध किती दरवळतोय. वाव लुक्स गुड. तर इथे ऑलरेडी मी गव्हाचं पीठ आपलं खरपूस भाजून. तर आता मी लाडू बांधायला घेते. तुपामध्ये खरपूस झालेला डिंक तो मी याच्यात टाकलाय. तर आता मी अदर इन्ग्रेडियंट टाकणार याच्यात आणि मग लाडू बांधूयात. तर मी खूप एक्साइटेड आहे. तर ह्यावेळेस मी न्यू काय केलंय, ह्यावेळेस बिना साखरेची आणि गुळाचे करते आणि मखाना टाकते. तर म्हणजे जरा थोडीशी हटके रेसिपी आहे ही. तर चला मग आता बघत कसे लागतात ते. मी आता लाडू वळायला घेते आणि मग बोलते तुमच्याशी. तर आता हे मी टाकली दळलेली खारीक. आणि हे काजू आणि बदाम. सगळं किती छान दिसतंय ना. वाव नाईस, व्हेरी नाईस. आणि मी इथे टाकते आता खजूर. ओहो नाईस. आणि मी इथे आता खोबरं टाकणार आहे, खसखस आणि तीळ. आता आपल्याला हे सगळं छान मिक्स करायचंय. तर वेलची पूड मी टाकली नाही, तुम्हाला टाकायची तर तुम्ही टाका. मी आधी छान मिक्स करून घेते आणि मग लाडू वळू. लाडू वळायचे म्हणजे हे जोपर्यंत गार होत होतं. संध्याकाळची वेळ, अंधार लवकर पडतं. अमोलीला क्लासला जायचंय, तिच्या गिटारच्या क्लासला. इकडे मी खिचडी लावून दिली. लाडूचं जेव्हा गार झालं, म्हणजे लाडूचं हे जे मिश्रण होतं ते गार होईपर्यंत मी खिचडी टाकून दिली साईडला. आणि आता लाडू वळते. तर खूप छान वळले जात आहे. तर काही मी वळले आता म्हणजे नंतर मी विचार बदलला. मी पूर्ण डाएट लाडू केले नाही कारण मुलं पण खाणार आहे. तर मी नंतर गुळ ऍड केला कारण मला नाही वाटत मुलं तेवढे आवडीने डाएटचे लाडू खातील. कारण अमित, मला माहिती आहे अमित खूप त्याला आवडतात, खूप आवडतात. आणि मग म्हटलं पहिल्यांदा बनवते डाएटचे लाडू. सगळेच बनवले आणि खाल्ले नाही तर मग राहिलं. तर त्याच्यामुळे मी गुळ ऍड केला. तुला क्लासला जायचंय? मला पॉपकॉर्न खायचंय. तिला पॉपकॉर्न खायचे. लाडू तयार आहेत. थंडीचे पौष्टिक लाडू मुलांसाठी आणि सगळ्या फॅमिलीसाठी थंडीसाठी खूप आवश्यक आहेत. तुम्ही पण करा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असाल चॅनलवर. तर चला मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिक सोबत. तोपर्यंत मस्त राहा, लाईफ एन्जॉय करा. बाय.